हॅलो. मला सारखी कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला आहे, म्हणून मी आज केले कोबीचे मंचुरियन. त्यासाठी मी 5-6 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि कोबीचा छोटा गड्डा देखील असा बारीक खिसून घेतला. ग्रेव्हीमध्ये टाकण्यासाठी यातील थोडासा कोबी मी बाजूला काढून ठेवला. खिसलेल्या कोबीमध्ये चिरलेले लसूण, आले, कोथिंबीर आणि मिरीपूड टाकून हे चांगले मिक्स करून घेतले. माझ्याकडे छोटे-छोटे चीज क्यूब्स होते, ते देखील त्याच्यामध्ये मी ॲड करून चांगले मिक्स करून घेतले. चवीपुरते मीठ घातले, त्यामुळे याला थोडेसे पाणी सुटते. यामध्येच अर्धा चमचा सोया सॉस आणि 1 चमचा रेड चिली सॉस घातला आणि चांगलं मिक्स करून घेतलं. मंचुरियनचे बॉल्स बनवताना त्याला चांगले बाइंडिंग येण्यासाठी मी इथे मिक्सर जारमध्ये 1 वाटी पोहे आणि त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा घालून एकदम बारीक अशी पिठी करून घेतली. कोबीला मीठ टाकल्यामुळे पाणी सुटलेले आहे, त्यामुळे गरजेनुसार लागेल अशी ही पिठी घालून यामध्ये चांगली मिक्स करून पीठ एकजीव करून घ्यावे. यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. यामध्ये आपण रंगासाठी लाल मिरची पावडर घालूयात. मिश्रण अशा प्रकारे तयार करावे की त्याचे चांगले बॉल्स तयार होतील. तुम्हाला हव्या त्या आकाराचे मंचुरियनचे ओबडधोबड बॉल्स बनवून घ्यायचे. मी इथे छोटे छोटेच बॉल्स बनवत आहे. अशा प्रकारे सगळे बॉल्स बनवून घ्यायचे. कढईमध्ये तेल घालून तेल तापल्यावर मध्यम गॅसवर हे बॉल्स तेलामध्ये सोडायचे. एका बाजूने 1-2 मिनटं चांगले फ्राय करून झाल्यावर ते चमच्याच्या साहाय्याने पलटी करून घ्यायचे, नाहीतर ते लगेच खाली चिकटतात आणि ते तुटतात किंवा विरघळतात. अशा प्रकारे खरपूस गोल्डन ब्राउनिश कलर येईपर्यंत हे चांगले तळून घ्यायचे आणि नंतर तेल निथळण्यासाठी पेपरवरती काढून घ्यायचे. ग्रेव्हीसाठी इथे आपण उभा कांदा चिरून घेऊया. तुमच्याकडे आणखीन काही भाज्या असतील, गाजर, ढोबळी, कोबी, बीन्स, तर तुम्ही ते देखील उभे चिरून घेऊ शकता. ग्रेव्हीसाठी हाय फ्लेमवरती तेलामध्ये चिरलेला लसूण, आले, उभा चिरलेला कांदा आणि किसलेले कोबी घालून हाय फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे. ही सगळी प्रोसेस पूर्णपणे हाय गॅसवरती करायची आहे आणि फास्ट करायची आहे. यामध्ये 1 चमचा सोया सॉस, रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस घालून हे चांगले मिक्स करून घ्यायचे. हे सर्व 2-3 मिनटं हाय फ्लेमवरती परतल्यावर त्यामध्ये थोडेसे पाणी घालायचे आणि त्यामध्येच मंचुरियन बॉल्स घालून चांगले मिक्स करून घ्यायचे. ग्रेव्हीला दाटसरपणा येण्यासाठी एका वाटीमध्ये चमचाभर कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यात पाणी मिक्स करून चांगले ढवळून घ्यायचे आणि पातळ अशी स्लरी तयार करून घ्यायची. तयार केलेले मिश्रण हे सर्व या मंचुरियन बॉल्समध्ये टाकून हाय फ्लेमवरच पटापट मिक्स करून घ्यायची आणि साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी हलवून घेऊन गॅस बंद करायचा. तयार आपले मंचुरियन. एन्जॉय युअर फूड. बाय.